महत्त्वाची बातमी, टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याचं चित्र समोर आलंय। येत्या 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यावर राज्याचे परिवहन मंत्री ठाम आहेत। तर याच मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र पाठवलंय। ऑटो टॅक्सी चालकांनी कामापुरतं मराठी बोलावं अशी अपेक्षा ठेवा, मात्र मराठी भाषेबाबत कठोर निर्बंध लादू नका अशी मागणी केली आहे। अशी सक्ती केल्यास रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या उपजीविकेला धोका निर्माण होईल, त्यामुळे आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे। तर थेट जाऊयात आपला प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, तुमच्यासोबत नेते संजय निरुपम आहेत, त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आहोत। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना त्यांनी एक पत्र दिलंय, त्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे? खरं तर ह्या संपूर्ण जो वाद गेले काही दिवस सुरू झालेला आहे, त्या वादामध्ये आता माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी सुद्धा उडी घेतली। त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे पत्र लिहिण्यामागचं त्यांच्या भावना काय होत्या। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान झालाच पाहिजे, याच्यावर कुठल्या प्रकारचा वाद नाही आहे। मी व्यक्तिगतरित्याने खाजगीरित्याने आणि माझी पक्षाची पण अशी भूमिका आहे, महाराष्ट्रामध्ये राहणारे लोकांना मराठी बोलायला पाहिजे, समजायला पाहिजे, याच्यामध्ये काहीही मतभेद नाही। पण जेव्हा महाराष्ट्र शासनातर्फे एक असा GR जो 2019 GR आहे, त्यांची अंमलबजावणीची भूमिका येतो की आता सर्व ऑटो आणि टॅक्सी चालकांचा एक व्हेरिफिकेशन ड्राईव्ह होईल RTO तर्फे, आणि सगळ्यांचा जो मराठीचा ज्ञान आहे ते ज्ञानची टेस्ट होईल, म्हणजे ते कितनी बोलू शकतात, लिहू शकतात, वाचू शकतात की नाही। तो हा जो टेस्ट आहे, टेस्ट थोडासा एक भीती निर्माण करणारा। खूप सारे जो ऑटोवाले आहेत ते मराठी समजू शकतात, बोलू शकतात, पण एवढे एज्युकेटेड नाही आहेत। तुम्ही एवढे कठीण समजा एक फार एक अवघड टेस्ट त्यांच्याकडून घेणार, तो फेल होऊ शकतात। आणि त्याच्यामध्ये तरतूद आहे की समजा कोणी फेल झाला तर त्यांचा परमिट रद्द होईल, त्यांचा लायसन्स रद्द होईल, आणि त्यांचा जो बॅज आहे त्याची जप्ती केली जाईल। याच्यामुळे त्यांच्या समोर एक उदरनिर्वाहाचा एक संकट निर्माण होत आहे। यासाठी मी आमचे जो परिवहन मंत्री आहेत श्री प्रताप सरनाईक त्यांना पत्र लिहिलं की बिलकुल पक्षाची भूमिका, शासनाची भूमिका एकदम करेक्ट आहे, मी तुमच्या बरोबर आहे, पण एवढी सक्ती लादू नका, वरना एवढी सक्तीमुळे काय होईल ते लोकांमध्ये एक भीती निर्माण झालेला आहे, त्यांना नाराजगी पण आहे त्यांच्यामध्ये, आणि ते आता सांगतात की आता आम्ही जाऊ कुठे। पण आज दुपारच्या सुमारास तुम्ही स्वतः दहिसर या संपूर्ण परिसरामध्ये, विशेषतः जिथं हे टॅक्सी चालक किंवा ऑटो रिक्षा चालक राहतात, त्यांची भेट घेणार आहात। तुमच्यापर्यंत काय काय तक्रारी आतापर्यंत आलेल्या आहे? तक्रारी नाही, त्यांची एक चिंता आहे। ते सगळे फोन करतात वेगवेगळ्या एरियामधून की सर ये प्रॉब्लम हो गया है, क्या करना है सर, हमको बड़ा डर लग रहा है। तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही भिऊ नको, आणि आम्ही आहोत, आणि मी शासनामध्ये बोलणार, आणि हे समजू नका की मी शिवसेनामध्ये आहे म्हणजे शासनाचा काही निर्णय तुमच्या समोर समजा एक जो तुमचे जीविका जो एक रोजीरोटीचा जो प्रश्न आहे त्याच्यासमोर कुठल्या प्रकारचा संकट उपस्थित होतो, आम्ही गप्प बसणार असं होऊ शकत नाही। मी सुरुवातीपासून गोरगरीब लोकांबरोबर उभे राहतो, त्यांच्याबरोबर काम करतो, त्यांचा जो प्रॉब्लेम आहे त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा मुद्दा घेऊन शासनाकडे वेगवेगळ्या जो डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे जाण्याची माझी एक सवय आहे, आणि माझा एक असा एक काम असतो। तो मी सांगितलं की मी मंत्री महोदयांशी बोलणार। मी बोललो मंत्री महोदयांशी की असं आहे, पत्र लिहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी पुढच्या आठवडा एक मीटिंग ठेवतो, तुम्ही मीटिंगमध्ये या, सगळ्यांना घेऊन या, चर्चा करू। पण मी वारंवार असं सांगतो की तुम्ही जो एक मराठी भाषाचा आग्रह ठेवतात त्याच्यामध्ये काहीही गैर नाही, काहीही चूक नाही, पण कामचलाऊ लेवलवर ठेवा, आता जास्ती नाही, कारण ते फार एज्युकेटेड लोक नाही आहेत। नक्की बरोबर। पण संजयराव, तुमची ही संजय निरुपम साहेब, ही तुमची जी भूमिका आहे ही तुमच्याच पक्षाच्या विरोधातली नाही आहे का? कारण परिवहन मंत्री हे सुद्धा शिवसेनेचे आहे, तुम्ही शिवसेनेचे नेते आहात। पूर्वी जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये होता त्यावेळेला कदाचित मनसे आणि चा जो काही वाद निर्माण झालेला होता छटपूजेला घेऊन, त्यावेळेला तुम्ही उत्तर भारतीयांची भूमिका मांडलेली होती, आणि त्यामध्ये मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असं म्हणत तुम्ही उत्तर भारतीयांचे नेते प्रमोट झाला होता त्यावेळेला। आत्ता जी तुमची भूमिका आहे ही तुमच्या पक्षाच्या विरोधी नाही आहे का?
ही बघा सर्वप्रथम हा आमच्या पक्षाच्या माझी भूमिका पक्षाच्या विरोधात नाही आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे की मराठी भाषेचा सन्मान राहिला पाहिजे आणि सगळ्यांना बोलला पाहिजे. आणि हा महाराष्ट्र शासनाचा एक निर्णय आहे. त्या निर्णयामध्ये काहीतरी सुधार झाला पाहिजे जेणेकरून लोकांना एक सहूलियत आणि काहीतरी सोयीसुविधा भेटेल. एक दुसरा, उत्तर भारतीय आणि मराठी वाद जो आहे तो चुकीचा वाद आहे. शेवटी आम्ही सगळे हिंदू आहोत आणि हिंदू म्हणून सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. तर तुम्ही पुढे जाऊन सांगू शकता की हिंदू नाही, तुम्ही भारतीय नागरिक. हा, आम्ही भारतीय नागरिक आहोत. प्रत्येक भारतीय नागरिकाला राज्य घटना करून काही अधिकार दिलेला गेलेला आहे. राज्य शासनाला पण अधिकार आहे. राज्य शासनाला पहिला अधिकार आहे की प्रत्येक राज्य शासन राज्य सरकार त्यांच्या राज्यात त्यांची जो भाषा आहे तो भाषाचा संवर्धन करण्यासाठी विकास करण्यासाठी प्रयत्न करणार केला पाहिजे. महाराष्ट्राची जो राजकीय भाषा आहे तो मराठी भाषा आहे आणि मराठी भाषाचं संवर्धन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे. तो करत आहे. सिमिलरली त्याचप्रमाणे राज्य घटनामध्ये असा पण तरतूद आहे की प्रत्येक भारतीय नागरिकांना देशात कुठेही जाऊन 2 रोटी कमविण्याचा अधिकार आहे. तिसरा प्रोव्हिजन आहे एक इक्वलिटीचा राईट आहे. म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला एक समानताचा अधिकार आहे. म्हणजे त्यांच्या भाषाच्या नावाने मजहबच्या नावाने धर्माच्या नावाने कुठल्याही नावाने कुठल्या प्रकारचा भेदभाव करू शकत तुम्हाला समान अधिकार आहे. यामुळे मी महाराष्ट्र शासनाला सांगतो की तुम्ही हा जो राज्य शासनाचा निर्णय आहे तुम्ही लागू करा, काय हरकत नाही, पण असं करा की लोकांना त्रास जास्ती होऊ नये. नक्की. तर आपण पाहतो की संजय निरुपम यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की माझं जे मत आहे ते काही माझ्या पक्षाच्या किंवा शासनाच्या विरोधात नाही, काहीतरी एक मध्यस्थ मधला मार्ग काढला जावा अशीच भूमिका ही त्यांची आहे. आणि याच भूमिकेतून आज ते अनेक मुंबईतल्या उपनगरातल्या रिक्षा चालक आणि ऑटो चालकांशी संवाद साधणार आहेत. निश्चितच प्रणाली, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर